नमस्कार मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे सुप्रिया मराठी शिवण क्लास या आपल्या चॅनलमध्ये। आज तो क्षण आला आहे की हे घर सोडून आम्हाला जावं लागेल। फौजमध्ये याला क्वार्टर असं म्हणतात। हे घर आपल्यासाठी असतं, पण फौजसाठी हे क्वार्टर असतं। आता आमचा इथं राहण्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे। आम्हाला हे क्वार्टर खाली करावं लागेल। त्याआधी मला असा विचार आला की तुमच्याबरोबर शेअर करावं की आर्मी क्वार्टर कसे असतात, फौज आपल्याला काय काय सुविधा देते हे तुम्हाला सर्व मी दाखवते। तर बघा, आपलं जे क्वार्टर आहे दुसऱ्या मजल्यावर आहे। असे 3 मजले आहेत, तर आपलं क्वार्टर दुसऱ्या मजल्यावर आहे। समोर भिंत नसून पूर्ण काचेची भिंत आहे, त्याच्यामुळे इथं काय सारखा उजेड असतो। आणि हे शू स्टँड आहे, ते फौज देतं आपल्याला। आणि या बिल्डिंगमध्ये पूर्ण हवा असते, पूर्ण हवेशीर हे क्वार्टर आहे। बघा, समोर पण ना तुम्हाला पूर्ण दिसन, उजेड दिसन। रात्रीच्या वेळेसाठी इथं वरती प्रत्येक घरासमोर एक एक ट्यूब लाईट आहे। रात्री त्या लाईट ऑन करायच्या, उजेड राहतं। समोर पण बघा, पूर्ण भिंत नसून असे मोकळं आहे, त्याच्यामुळे तिथून पूर्ण थंड हवा येते, कारण का त्या साईडला झाडं खूप आहेत आणि तिथून गार हवा येते। या बिल्डिंगमध्ये तिथं थांबल्यावर खूप गार असं वाटतं। हे आपलं क्वार्टर आहे, ही रिंग आहे आणि हे लोखंडी नेटचा दरवाजा आहे। याच्यामुळे माशा मच्छर येत नाही आणि आपल्या प्रोटेक्शनसाठी फौजनी प्रत्येक घराला म्हणजे प्रत्येक क्वार्टरला अशा नेटचे दरवाजे दिलेले आहेत, ते पण एकदम मजबूत दिलेले असतात। हे बघा, हे आपला हॉल आहे। हॉलमध्ये 2 दरवाजे दिसत असतील। एक दरवाजा जातो आपल्या गॅलरीकडे आणि दुसऱ्या दरवाजाला बघा इथे पडदा आहे ना, तो आपल्या बेडरूम, बाथरूम आणि किचनकडे जातो। तर समोर तिकडं डायरेक्ट आपल्या पडद्यापाशी ना असं उघडल्यावर बाथरूमचा दरवाजा आहे, त्याच्यामुळे मी हा हे लावलेला आहे पडदा। त्याच्यामुळे कसं कुणी बसलं तरी ते समोरचं दिसत नाही। आता इथं 2 पेट्या दिसतात तुम्हाला, इथं बक्से म्हणतात। हे बक्से आहेत ना, याच्यामध्ये आपला पूर्ण संसार बसतो। आता पॅकिंग करताना मला सगळं सामान याच्यामध्ये भरावं लागेल आम्हाला, ॲडजस्ट करून। थंडीचे कपडे, आपले भांडे कुंडे, तर हे प्रत्येक फौजीकडे असतं प्रत्येक क्वार्टरमध्ये। कुणाकडे जास्ती, कुणीकडे कमी असतं। ही माझी मशीन, याच्यामुळे मी ती मशीन विकून ही मशीन घेतली, अम्ब्रेला मशीन विकून, कारण का मला ही मशीन न्यायला कुठं पण सोपी जाते। आता माझ्या कपड्यापैकी मला एक ब्लाऊज शिवायचा आहे, पिको फॉल करायचा आहे आणि एक जणीचा ड्रेस शिवायचा आहे। ते पण रिक्वेस्ट करून त्यांनी ताई एवढं शिवून द्या, कारण का आता घ्यायचाच नव्हता, कारण का खूप आता ताप झाला आहे, पॅकिंग करावं लागते त्याच्यामुळं। तर त्यांना मला आता घेणार नाही। हे बघा, इथं आपल्याला इथे एक खिडकी आहे, इथून पण छान असं बसलं की छान वाटतं कपडे शिवता वेळेस। आणि हा दरवाजा, हे बघा, समोर ही जी दिसते तुम्हाला भिंतच नाही, ही पण पूर्ण विंडो जी आहे ती काचेचीच विंडो आहे आणि नेट आहे। इथं पण जेव्हा आपल्याला गरम काही वाटलं तर नेटची विंडो चालू करून ठेवायची, त्याच्यामुळे काय होतं, मच्छर तर येत नाही, माशा येत नाही आणि हवा छान येते। तर ही पण पूर्ण अशी भिंती काचेचीच आहे, त्याच्यामुळे ह्या रूममध्ये वातावरण खूप हवेशीर असतं, खूप प्रसन्न असतं आणि खूप उजेड असतो या रूममध्ये। खूप छान वाटतं या रूममध्ये बसायला। आणि बघा, इथं हे जे स्टिकर जे दिसतात तुम्हाला, हे आम्ही ज्यावेळेस नवीन आलतो म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये, तर त्यावेळेस आम्ही हे कट करून, माझ्या मुलीने आर्ट क्राफ्टचं तिने हे कट केलं आणि मी हे चिटकवलं। तर असं सजवलं होतं हा रूम। ही गॅलरी आहे। या गॅलरीमध्ये बघा, आपली तुळस आहे, मनी प्लांट आहे आणि समोर ह्याच गॅलरीला जोडून बघा पुढं एक अशी मोठी गॅलरी आहे। तर इथं कपड्याची अशी निरशा बांधलेल्या आहेत आणि जिथं तुम्हाला चेअर वगैरे दिसतात, हे तुटक्या चेअर आहेत, आता या बदली करून घ्यायच्या आहेत, कारण का त्याचे जे नवीन येतील त्यांच्यासाठी नवीन चेअर पाहिजेत। तर हे आपण फौजला कंप्लेंट द्यायची, ती गाडी येते आणि ते चेअर घेऊन जाते आणि दुसऱ्या चेअर इथं आणून ठेवते। तर या पद्धतीने वातावरण इथं खूप छान असतं, शांत असतं, खूप इथं प्रसन्न वाटतं गॅलरीमध्ये बसायला, काही काम करायला। आता ही जी गाडी आलेली आहे ना, ती स्कूल बस आहे मुलांची, आर्मीचीच गाडी असते, 2 असतात। याच्यामध्ये 3 फौजी असतात आपले, 2 पुढं असतात, 1 पाठीमागं असतात आणि याच्यामध्ये आपले मुलं आणतात आणि नेतात। तर असं मुलांचं टेन्शन नसतं की कशी मुलं येतील काय, कारण का फौजी गाडी असते प्रत्येकाला। आता आपण पडदा उघडला की आपल्याला हा समोर बाथरूम दिसतोय। हे बघा, हे बाथरूम आहे आणि पुढं जे दरवाजा दिसतोय ना, तिथून गॅलरीचं तिथं पण एक गॅलरी आहे। तिथं आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सगळं दिलेलं आहे। तर तिथं आम्ही नाही ठेवत ते स्विच वॉशिंग मशीन, कारण का तिथं काय आता खारी असतात, त्या करंटात वायर, इथं खूप खारी आहे कारण का वातावरण इथं खूप झाडं ते असल्यामुळं। तर आपल्याला शावर मिळतो, वरती गिझरचं आहे, पाणी तापायला गिझर आहे आणि इंग्लिश टाईपचं जे असतं ना ते बाथरूम आहे इथं। हे बघा, इंग्लिश टाईपचं बाथरूम आहे। हे बेसिन आहे, नळ आहे आणि त्याला जोडून इकडं आपल्याला बेडरूम आहे। याच्यामध्ये कधी मुलं अभ्यास करतात, माझी मुलं कुठेही अभ्यास करतात, असं नाही का त्यांची फिक्स जागा आहे, फक्त हॉलमध्ये त्यांना चांगलं कधी करमलं नाही तर हॉलमध्ये येऊन बसतात। तर इथं पण अशी एक खिडकी आहे, ही पण खिडकी बऱ्यापैकी मोठी आहे। कपाट आहे लाकडी, इथं यांचे कपडे आहेत। वरती स्टोअर आहे, हे स्टोअर ना त्या दुसऱ्या बेडरूममध्ये निघतं। हे स्टोअर खूप मोठं आहे, तिथून पूर्ण त्या बेडरूमला निघतं, ते तुम्हाला दिसत असेल। आणि ही लाईट आहेत, एक ट्यूब लाईट असते, अशी गोल लाईट असते आणि हा मेकअपचा आरसा त्यांचाच असतो। आपलं तिथं कूलर ठेवलं आतमध्ये, कारण का बाहेर त्या कूलरचा स्टँड आहे, तुम्हाला दिसत असेल बघा। आता मी खिडकी उघडल्यावर इथून पण छान व्ह्यू दिसतो बाहेरचा बघा। आणि आपल्याला गरम झालं तरी इथं नेटची पण खिडकी असते, हे बघा। आणि इथंच खाली आहे ना आपला
कूलर स्टँड आहे, पण तिथून बाहेरून तो ठेवायला खूप अवघड जात होता, कारण सेकंड मजल्यावर असल्यामुळं. त्याच्यामुळे तो कूलर आपण गावावरूनच आणलेला होता. इथं उन्हाळा खूप जबरदस्त असतो, खूप गरमी असते, त्याच्यामुळं हा इथं ठेवलेला आहे. कधी मुलं अभ्यास करत असते तिथं लावतात कूलर. आणि ते लोखंडी रॅक पण त्यांचंच आहे, त्याच्यात मुलीचे पुस्तकं होते. आता इथं आलोत आपण. इथं आपलं किचन आहे आणि तिकडं पुढं आपलं बेडरूम आहे. तर इथं पण तिने काय काय चिटकवलं होतं मुलीनी. हे बघा, इथं असे आपलं किचन आहे. जे फर्निचर आहे ते आपल्या फौजचं आहे. इथं खाली पण खूप सामान ठेवायला जागा आहे. ही चेअर आहे, त्यांचीच आहे. या चेअरवर मी आपले 2 डबे ठेवलेत पिठाचे ते. आणि ते डबे पण असे आहेत ना, एक छोटा एक मोठा आहे. ते एका ते घालून त्याच्यात भांडे भरून आपल्या बॉक्समध्ये बसतील अशा पद्धतीने मी भांडे घेतलेले असतात. इथूनच्या किचनमधून बघा व्ह्यू किती भारी दिसते. तर पण स्वयंपाक करायला खूप छान वाटतं. बघ, मुलं शाळेतून आलेले दिसत आहेत आणि आपली गॅलरी पूर्ण दिसती. मुलं जर गॅलरीत खेळत असते ते पण दिसतात. समोर जे वॉकिंग करते ते पण दिसतात. छान वाटतं. इथून माझे स्वयंपाक करायला खूप प्रसन्न वाटतं, असं मोकळं खूप छान वाटतं. आपल्या कधी किचनमध्ये अंधार नसतो. हा पाईप बघा, हा पाईप कशाचा आहे तर हा आपल्या गॅसचा पाईप आहे. इथं सिलेंडर नाही आहे. इथं असे आपलं जसं नळाला पाणी येतं ना, तसं इथं या नळाला गॅसचा पाईप आहे. तर हे गॅस आहे तो हे टेन्शन नसतं की आपला सिलेंडर संपला आहे की काय, आता सिलेंडर नाही, स्वयंपाक नाही. हा सारखा चालू असतो आणि याच्यात बिल पण बऱ्यापैकी कमी येतं. आपल्या सिलेंडरपेक्षा इथं बिल कमी येतं. म्हणून ह्या क्वार्टरमधली ही सुविधा सगळ्यात चांगली वाटली मला. आणि याचं मीटर असतं. हे बघा, ही जी रॅक दिसती ना तुम्हाला भांड्यांची, ती पण फौजचीच असते रॅक, आपली नाही. ती फौजने असे पहिलेच रॅक ते सगळं लावून ठेवलेलं असतं की आलं की आपल्याला सामान ठेवा ना, आणि आपल्याला म्हणजे काही गोष्टीला अडून पडता येत नाही. वरती ॲडजस्ट फॅन पण त्यांचाच आहे. आरो आपला आहे, फ्रीज आपला आहे आणि ओव्हन आपला आहे. तर आपण फ्रीज आपण ज्यावेळेस आपली इथून पोस्टिंग जाऊ तर आपण हे फ्रीज इथंच विकून जाऊ. कोणी फौजी भाऊ असतो तो घेऊन टाकतो. आपणही कुठं गेलो आपण पण त्यांचे फ्रीज घ्यायचे आणि इथल्या इथं सामान विकायचं. जे मेन आपलं सामान, भांडी कुंडी कपडे तेच घेऊन जायचं. तर हा आला आता आपण बेडरूममध्ये हा स्टडी रूम आहे. इथं मुलं अभ्यास करतात. यश अभ्यास करतो, तो कुठंही करतो. कधी बेडरूममध्ये त्यांचं काही ठिकाणा नसतो, तो करते तिथं अभ्यास. त्यांचं मन तिथं लागते तिथं. हे त्यांचा फळा. आणि समोर तुम्हाला दिसतं पुठ्ठे येते, ते बाहेरून कूलर आहे, ते हवा जात होती ना, त्याच्यामुळे ते पुठ्ठ्याने आम्ही ती हवा बंद केली की घरात थंड हवा येऊन. हा दरवाजा आहे बाथरूमचा. आणि वरती बघा तुम्हाला दिसतो ना स्टोअर, तो तिकडनं निघालेला, त्या बेडरूममधून इकडं निघाला तो स्टोअर. खूप मोठा स्टोअर आहे तुम्हाला म्हणत होती. आणि हे पांढऱ्या रंगाचं ते बाथरूमचा दरवाजा आहे. हे आपला बेड आहे. आणि हे जे तुम्हाला बेडरूममधले ते खाटा दाखवते, म्हणजे बेड दाखवते, हे बेड पण आपल्या फौजचे असते. त्याला 4 पाई म्हणतात. हे 4 पाई आपल्याला फौजच देतात. तिकडच्या बेडरूममध्ये 2 आणि इकडच्या 2, तसं जोडून आपल्याला ते करायचं असतो बेड. हे बाथरूम आहे. आता हे बाथरूम तुम्हाला उघडून दाखवते. हे अटॅच असतं आपल्याला बाथरूमला. इथं समोरच आरसा आहे, ज्याच्यामध्ये मी दिसले असते म्हणून मी असं थोडंसं असं करून दाखवते, नाहीतर त्या आरशामध्ये मी दिसले असते. बघा, इथं पण असं इंग्लिश टॉयलेट आहे. अजून इथं आंघोळ ते करत नाही, पण इथं शावर ते सगळे गरम पाण्याचं शावर. इथं मशीन ठेवलेली आहे आतमध्ये, आपली वॉशिंग मशीन तुम्हाला दिसली असेल. वॉशिंग मशीन आहे तिथं. आता मी तुम्हाला दाखवते इथली खिडकी. तर ही खिडकी बघा, ही पण बरी मोठी आहे, भली मोठी आहे बघा. इथं पण ना का कूलर ठेवलेला आहे. इथं पण कधी आपली लाईट गेली तर आपण खिडकी उडून इथं खूप हवा येते छान, कारण इकडं पूर्ण झाड आहे त्या बाजूला. पण हे बघा इथं पण या गॅलरीत आम्ही जास्त येत नाही, फक्त कूलरमध्ये पाणी ते भरायला, कारण काहीतरी झाडामुळे ना इथं मधमाशाचं पोळे आहे. मधमाशा म्हणजे मधुमक्ख्या इथं काय तथया म्हणते तिथं ते आहे, ते चावत्यात खूप. तर ते इथं असतं. तर इथं फक्त कूलर ते ठेवतं, पण इथं खूप छान नजारा वाटतो. कधी बसलं ना शांत वाटते इथं वातावरण. तर कधी मुलगी माझी परीक्षा जर असली तर ती इथं येते आणि बसते. या पद्धतीचं ही समोरची गॅलरी त्या बाथरूमची. इथं टोटल मला इथं प्रत्येक बेडरूमला बाथरूमला 2 झाल्या गॅलऱ्या आणि पुढं 2, अशा 4 गॅलरी आपल्याला या बिल्डिंगमध्ये आहेत आपल्यासाठी. हे वरती बघा सगळे स्टोअर आहेत, पण एवढं सामानच नसतं स्टोअर करण्यासारखं काही, पण स्टोअर खूप दिलेले आहेत. कपडे फक्त माझं 2 कपाटातच आमचे कपडे ते बसले, आणि जी लोखंडी रॅक होती त्याच्यामध्ये मुलांची पुस्तकं बसले. या पद्धतीचं बघा सगळं. आता ही आपला हॉल आला. असं सगळं छान आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही कमेंट असतील तर विचारा. जय हिंद, जय भारत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.